आजकाल यार सर्वच गाड्यांना 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळते. लोक अक्षरशः कन्फ्युज झाले की नक्की विश्वास कशावर ठेवायचा, कारण जी लिस्ट पुढे आलेली आहे लिस्टमध्ये जवळपास सर्वांना 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली. 3-4 गाड्या सोडल्या तर, आणि ते 3-4 गाड्यांना 4 स्टार सेफ्टी रेटिंग मिळालेली. मी लिस्ट टाकलेली आहे पुढे, आणि इंटरेस्टिंगली नेक्सॉनला मागे टाकलेले. नेक्सॉनला 8-10 गाड्यांनी ऑलमोस्ट मागे टाकले. ओके, नेक्सॉन पेक्षा चांगली स्कोर घेऊन आलेली. तर आज मी तुम्हाला एक क्लॅरिटी देणार आहे की बाबा जी टेस्ट झालेली आहे ती बीएन कॅप टेस्ट झालेली. भारत एन कॅप, भारत स्पेसिफिक 2 प्रकारच्या टेस्ट असतात, एक बीएन कॅप असते आणि एक ग्लोबल एन कॅप असते. आता ही जी भारत एन कॅप झालेली ही जास्त फीचर बेस्ड आहे. तुमची सेफ्टीचे फीचर्स किती आहेत आणि तुम्ही त्या हिशोबाने प्रोटेक्शन कसं देता. आणि भारत एन कॅप मध्ये कंपन्यांना स्वइच्छेने गाड्या द्यायची परवानगी असते. तर ती तुम्ही कोणतीही द्या, टॉप व्हेरियंट द्या, मिड व्हेरियंट द्या. त्यामुळे मोस्टली कंपन्या काय करतात, टॉप व्हेरियंट देतात जेणेकरून फीचर जास्त असतील. त्यामुळे यात जास्तीत जास्त स्कोर निघून येतो सेफ्टी रेटिंगचा. पण जी ग्लोबल एनकॅप असती ती ग्लोबल लेवलला असते, इंटरनॅशनल लेवलला असते, इंडिपेंडंट बॉडी असते. ते फक्त बेस व्हेरियंट टेस्ट करतात. तिथे जास्त तुमच्या बिल्ड क्वालिटीवर फोकस असतो. तुमच्या गाडीचं जे स्ट्रक्चर आहे, जर सपोज ऍक्सिडेंट झाला तर ते स्ट्रक्चर किती हालतंय, किती इम्पॅक्ट पडतोय, यावर ग्लोबल एनकॅप ठरतं. तुम्हाला एक म्हणजे इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो, भारतात जेवढ्या पण गाड्या आहेत ना त्या गाड्यापैकी फक्त 10-15 गाड्यांना 5 स्टार ग्लोबल एनकॅप रेटिंग मिळालेली आहे. नेक्सॉन का फेमस झाली, कारण तिला जीएन कॅप मिळालेली. आय होप तुम्हाला जीएन कॅप आणि बीएन कॅप मधील डिफरन्स कळाला असेल. मी कॅप्शन मध्ये लिस्ट टाकलेली ज्या गाड्यांना जीएन कॅप मध्ये 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली. आणि अशाच इंटरेस्टिंग मराठीतून माहितीसाठी आपल्या चॅनलला एकदा फॉलो करा आणि बाकीचे व्हिडिओज पहा आणि मित्रांसोबत शेअर करा ज्यांना ही माहिती गरजेची आहे. थँक्यू.